एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 3 आहे. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यूज ॲट दॅट पॉईंट्स इंडिकेटेड अगेन्स्ट देम. म्हणजेच काय तर डेरिव्हेटिव्ह काढायचा इनवर्स फंक्शनचा ॲट एक्स इक्वल टू 1ला. तर फर्स्ट क्वेश्चन काय म्हणजे इथं ॲट एक्स इक्वल टू प्रत्येक क्वेश्चननुसार दिलेलं असेल. तर फर्स्ट क्वेश्चन काय वाय इक्वल टू एक्स रेज टू 5 प्लस 2x³ प्लस 3x ॲट एक्स इक्वल टू 1. सिम्पल आहे, जसं आपण काढतो तसंच, फक्त काय ॲट एक्स इक्वल टू 1ला त्याची व्हॅल्यू काढायची. गिव्हन काय आहे आपल्याला, गिव्हन वाय इक्वल टू एक्स रेज टू 5 प्लस 2x³ प्लस 3x. ओके, आपल्याला काय काढायचे dy बाय dx. मग काय म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx फाइंड करायचा. dy बाय dx ऑफ x रेज टू 5 प्लस 2x³ प्लस 3x. काय ना डेरिव्हेटिव्ह x रेज टू n च्या फॉर्म्युल्याने. x रेज टू n चा फॉर्म्युला काय आहे n इंटू x रेज टू n मायनस 1. आता आपण भरपूर प्रॅक्टिस केली, एक्झाम्पलची फॉर्म्युले पाठ झाले असतील. आणि जर आपल्याला फॉर्म्युले वगैरे येत असेल तर डिफरन्शिएशन चॅप्टर हा काय फार हार्ड नाही आहे, हे पण तुमच्या लक्षात आलं असेल. काय येणार इथं n किती आहे 5 x रेज टू n मायनस 1 5 मायनस 1 4 ॲज इट इज. x³ चा डेरिव्हेटिव्ह किती 2 3x² प्लस 3x चा किती 3. किती आला आन्सर 5x रेज टू 4 प्लस 6x² प्लस 3. हे काय आलं आपलं dy बाय dx. आपला dx आला. आपल्याला काय करायचं द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन म्हणजे काय dx अपॉन dy. दॅट इज काय dx अपॉन dy इक्वल टू काय 1 अपॉन dy बाय dx. मी ते तुम्ही सेंटेन्स लिहू शकता, नसेल लिहिता येत तर फॉर्म्युला पण लिहू शकता. द डेरिव्हेटिव्ह काय अवघड नाही सेंटेन्स पण लक्षात ठेवायला. द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन y इक्वल टू f ऑफ x इज काय dx अपॉन dy इक्वल टू काय 1 अपॉन dy बाय dx. मग काय येणार 1 अपॉन dy बाय dx किती आहे 5x रेज टू 4 प्लस 6x² प्लस 3. हे आलं. आता इथं लिहायचे ॲट एक्स इक्वल टू 1ला फाइंड करायचं आहे आपल्याला. ॲट एक्स इक्वल टू 1 म्हणायचे आणि मग काय फाइंड करायचे. किती येणार dx अपॉन dy इक्वल टू किती 1 अपॉन 5x रेज टू 4 प्लस 6x² प्लस 3. आणि असं ब्रॅकेट करून इथं करायचे ॲट एक्स इक्वल टू 1. मग टाकायच्यात व्हॅल्यू एक्सच्या 1 अपॉन 5 इंटू 1 रेज टू 4 प्लस 6 इंटू 1चा स्क्वेअर प्लस 3. किती येणार हे आन्सर 1 अपॉन 1 रेज टू 4 1 स्क्वेअर 1. काय येणार 5 प्लस 6 प्लस 3 दॅट इज काय 13. 1 अपॉन 13. मग काय आलं dx अपॉन dy काय आलं 1 अपॉन 13 आलं. का आलं किती सिम्पल आहे. कसं सोडवलंय आपण अजून एकदा पहा. फर्स्ट क्वेश्चन होता y इक्वल टू x रेज टू 5 प्लस 2x³ प्लस 3x ॲट x इक्वल टू 1ला आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा होता. डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना काय करायचं आपण डिफरन्शिएट करतो आणि dy बाय dx काढतो. dy बाय dx काढला पण आपल्याला काय विचारलं होतं इथं द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन. मग इनवर्स फंक्शनचा फॉर्म्युला काय आहे dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. काय आला आन्सर दिस. आणि मग कुठं ॲट एक्स इक्वल टू 1ला मग फक्त एक्सच्या जागेवर 1 टाकून दिलं आणि काय आन्सर आलं ते लिहिलं. हे आलं आपलं dx अपॉन dy. कळलं एक नंबरचं एक्झाम्पल. आता या व्हिडिओच्यामध्ये किती आहेत 4च एक्झाम्पल आहेत. क्वेश्चन नंबर 3 पण इझी आहे, 2 पण इझी होता. नेक्स्ट पाहू. तर सेकंड नंबरचं एक्झाम्पल काय y इक्वल टू e रेज टू x प्लस 3x प्लस 2 ॲट एक्स इक्वल टू काय करायचं आहे 0ला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. गिव्हन काय आहे y इक्वल टू e रेज टू x प्लस 3x प्लस 2. काय करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. फाइंड काय करायचं आहे dy बाय dx. dy बाय dx ऑफ e रेज टू x प्लस 3x प्लस 2. मग काय येणार याचा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह किती 3 आणि 2चा
कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती आला 0. मग काय आलं हे e⁻x प्लस 3 आलं. e⁻x प्लस 3. आपल्याला माहिती आहे द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन काय असतो1/dy/dx. द डेरिव्हेटिव्ह of the inverse function y equal to f of x is काय dx upon dy equal to काय 1/dy/dx. मग ते काय येणार 1/e⁻x इथं खाली प्लस e⁻x प्लस 3 काय आलं 1/e⁻x प्लस 3 काय आलं आपलं dx upon dy आलं. आता ॲट कुठं फाइंड करायचं आहे ॲट x इक्वल टू 0ला फाइंड करायचं आहे. कुठं ॲट x इक्वल टू 0ला फाइंड करायचं आहे. ॲट x इक्वल टू 0 dx अपॉन dy इक्वल टू काय 1/e⁻x प्लस 3 ॲट कुठं x इक्वल टू 0ला. मग काय येणार आहे 1/e⁻0 प्लस 3. आपल्याला माहिती आहे e⁻0 किती असतं 1 असतं. काय येणार 1 प्लस 3 दॅट इज काय येणार 1/4. काय आलं 1/4. dx अपॉन dy किती आलं 1/4. काय आलं सिम्पल आहे. नेक्स्ट पाहू. आणि थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे y इक्वल टू 3x² प्लस 2 log x क्यूब. कुठं फाइंड करायचं आहे ॲट x इक्वल टू 1ला. गिव्हन काय y इक्वल टू 3x² प्लस 2 log x क्यूब. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला काय फाइंड करायचं आहे dy/dx. मग काय ना dy/dx y काय आहे 3x² प्लस 2 log x क्यूब. बरोबर का 2 log x क्यूब. आता हे जे y आहे ना याला आपण काय करू अगोदर सिम्पली फॉर्ममध्ये याला लिहून घेऊ. आपल्याला माहिती आहे लॉग सपोज a⁻n चा फॉर्म्युला असेल तर ते काय येणार n log x माहिती आहे ना. मग इथं काय येणार y इक्वल टू 3x² प्लस हे 3 कुठे येणार इथं समोर येणार. 3 कुठे येणार समोर येणार. मिनटं तुम्हाला दाखवते मी किती येणार इथं 3 × 2 किती 6 × log x काय होणार हे. आता मी हे पुढच्या स्टेपला लिहिते dy/dx ऑफ 3x² प्लस 6 log x. मग हे सॉल्व करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x². 3 ॲज इट इज x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 6 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय असतो 1/x. मग काय आलं हे 6x प्लस 6/x. 6x प्लस 6/x. आपण इथं काय करू क्रॉस मल्टिप्लाय करू 6x² प्लस 6/x. काय आलं आन्सर 6x × x किती 6x² प्लस 6 अपॉन काय x. मग काय आलं आपलं dy/dx 6x² प्लस 6/x. आपल्याला काय फाइंड करायचं आहे द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन. द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन y इक्वल टू f ऑफ x इज काय dx अपॉन dy इक्वल टू काय dx अपॉन dy इक्वल टू काय 1/dy/dx. 1/dy/dx 1 काय 6x² प्लस 6/x. मग काय होणार हा x जाणार वरती x अपॉन 6x² प्लस 6. हे काय आलं आपलं dx अपॉन dy आलं. आपल्याला कुठं फाइंड करायचं आहे ॲट x इक्वल टू 1ला. ॲट x इक्वल टू 1ला फाइंड करायचं आहे. मग काय येणार dx अपॉन dy इक्वल टू काय x अपॉन 6x² प्लस 6 आणि इथं काय म्हणायचं ॲट x इक्वल टू 1. मग व्हॅल्यू टाकायच्यात काय 1/6 × 1² प्लस 6. मग काय आलं हे 1 किती आलं 1 किती आलं 10. dx अपॉन dy काय आलं आपलं 1/12. ओके.
फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे y इक्वल टू साईन इन ब्रॅकेट x मायनस 2 प्लस एक्स स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह कुठं फाइंड करायचं आहे ॲट x इक्वल टू 2ला. गिव्हन काय लिहायचं आहे, गिव्हन y इक्वल टू साईन x मायनस 2 प्लस एक्स स्क्वेअर. काय करायचं आहे आपल्याला, डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx फाइंड करायचं आहे. dy बाय dx ऑफ साईन एक्स मायनस 2 प्लस एक्स स्क्वेअर. अजून एकदा मी तुम्हाला समजावून सांगते. जर इन्व्हर्स फंक्शनमध्ये जर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला आलं तर ज्यावेळेस फक्त सिंगल फंक्शन असेल y इक्वल टू एक्स स्क्वेअर, y इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स असं काहीतरी असेल, ज्यावेळेस सिंगल फंक्शन असेल तर त्याच वेळेस काय करायचं आहे, अगोदर याला काय करायचं आहे एक्स इक्वल टूच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून मग डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. अदरवाईज करायचं आहे, अदरवाईज काय करायचं आहे, आपली सिम्पल मेथड घ्यायची आणि अगेन काय करायचं आहे, मग त्यानंतर फॉर्म्युला लावायचा आहे. तो कोणता, dx अपॉन dy आहे. तो काय 1 अपॉन dy बाय dx. कन्फ्युजन व्हायचं नाही. आणि तुम्ही काय करू शकता, लेक्चर चालू असताना जर तुमच्याकडे प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन पेपर असतील तर तुमचा एक अभ्यास झाला का, रोज 10 मिनटं काय काय करायचं माहिती का, क्वेश्चन पेपर उचकायच्यात. जो आपण आज स्टडी केला आहे का त्यावरती कोणता क्वेश्चन आला का काय हे पाहून घ्यायचे. त्यानुसार तुम्हाला कळत जाईल की कोणता क्वेश्चन बाबा येतो, किती मार्क्सला. अदरवाईज कशा पद्धतीने तोच क्वेश्चन फक्त रिपीट कसा होतो हे कळणार. आपण शेवटला क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आहे नेक्स्ट करूया जानेवारी डिसेंबर वगैरे मंथमध्ये. तोपर्यंत आपण सिलेबस कंप्लीट करू. चला पाहूया एक्झाम्पल. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स मायनस 2 प्लस एक्स स्क्वेअर. त्याला सेपरेट डेरिव्हेटिव्ह करू. नाही केले तरी चालतात, तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता पेपरमध्ये पण केले तर छानच. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस ऑफ एक्स मायनस 2. अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचा येणार, एक्स मायनस 2चा येणार. डी बाय डी एक्स ऑफ एक्स मायनस 2 प्लस ह्या डी एक्स आपण प्लस कशाचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर दॅट इज काय 2x. मग काय आलं हे, कॉस ऑफ एक्स मायनस 2. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस 2चा काय आला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 आणि मायनस 2चा 0 प्लस 2x. मग काय आलं हे, कॉस ऑफ एक्स मायनस 2 इंटू 1 कॉस एक्स मायनस 2 प्लस काय 2x. काय आलं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स मायनस 2 प्लस 2x. हे आलं dy बाय dx. हे काय आलं dy बाय dx. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स फंक्शन. द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. The derivative of inverse function y equal to f of x is काय असतो, dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. दॅट इज काय 1 अपॉन dy बाय dx काय आहे, कॉस ऑफ x मायनस 2 प्लस 2x. हे काय आलं आपलं dx अपॉन dy आलं. आपल्याला काय करायचं आहे, ॲट एक्स इक्वल टू 2ला फाइंड करायचं आहे. मग इथे लिहायचं आहे ॲट एक्स इक्वल टू 2. ॲट एक्स इक्वल टू 2 मग काय येणार, ॲट एक्स इक्वल टू 2 dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन कॉस ऑफ एक्स मायनस 2 प्लस 2 इंटू एक्स. कुठं, ॲट एक्स इक्वल टू 2ला. मग काय येणार हे 1 अपॉन कॉस ऑफ एक्स किती आहे 2 मायनस 2 प्लस 2x. 2 इंटू 2 4. कॉस ऑफ 1 अपॉन कॉस ऑफ 0 प्लस 4. 1 अपॉन कॉस 0 किती असतो आपल्याला माहिती आहे, साईन 91 असतो. त्याच्या अपोजिट कॉस 0 किती असतो 1 असतो. मग इथं किती येणार 1 प्लस 4. 1 प्लस 4 दॅट इज काय येणार 1 अपॉन 5. काय आलं dx अपॉन dy 1 अपॉन 5. कळला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फॉर एक्झाम्पल होते, अतिशय सोपे होते. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3 बघितला आहे, त्यामध्ये किती होते, क्वेश्चन 4 होते आणि सगळे सोपे क्वेश्चन होते. आता यानंतरचा आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया याच व्हिडिओमध्ये. फर्स्ट आपण क्वेश्चन पाहणार आहोत काय, इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिलं आहे, एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2. देन आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एफ इनवर्स डॅश ऑफ मायनस 2. काय करायचं आहे, एफ इनवर्स डॅश ऑफ मायनस 2. ओके. मग काय गिव्हन काय आपल्याला लिहून घ्यायचं आहे, गिव्हन एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2.
याला काय करणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय येणार एफ डॅश ऑफ एक्स येणार आपलं. काय येणार एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ काय एक्स काय येणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2 दॅट इज काय येणार 3x स्क्वेअर प्लस 1. 3x स्क्वेअर प्लस 1. आता आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे वी नो दॅट काय माहिती आपल्याला एफ इनवर्स ऑफ वाय काय असतो 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. काय असतो 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स असतो. आहे लक्षात. आपण थेरम बघितला होता एक एफ इनवर्स ऑफ वाय इक्वल टू काय असतो 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. माहिती आहे ना एफ इनवर्स ऑफ वाय. इथून पण ह्या एक्झाम्पलवरनं पण लक्षात ठेवू शकता. एफ इनवर्स ऑफ वाय इक्वल टू 1 अपॉन काय एफ डॅश ऑफ एक्स. मग काय एफ इनवर्स ऑफ वाय. आता आपण इथे काय करू हे जे आपल्याला एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2 जे दिलं होतं ना याला देऊ 1 नंबर. फ्रॉम वरून आपल्याला काय करायचं आहे फ्रॉम 1 नंबरवरून आपल्याला काय मिळणार आहे फ्रॉम वरवरून आपल्याला काय मिळणार आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू काय एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2 आहे. आता आपण इथं जर एक्स इक्वल टू जर फ्रॉम 1 व्हेन एक्स इक्वल टू 0 आपल्याला काय मिळणार एफ ऑफ एक्स इक्वल टू 0ला काय मिळणार एफ ऑफ 0 वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू काय मिळणार आपल्याला -2 मिळणार. फॉर कशासाठी एक्स इक्वल टू 0साठी काय मिळणार आपल्याला -2 म्हणजे वाय इक्वल टू काय मिळाला आपल्याला -2 मिळाला. याला आपण देऊ आपण नंबर सेकंड. मग ह्या व्हॅल्यू हे काय करू आपण सेकंडमध्ये पुट करू. इथं म्हणू फ्रॉम टू काय एफ इनवर्स डॅश ऑफ वाय किती आहे -2. वाय इक्वल टू काय एफ ऑफ एक्स इक्वल टू -2. इथं काय एक्स 0 आहे म्हणजे इथं काय पाहिजे एफ ऑफ 0 पाहिजे. किती आला आपल्याला -2 आला वाय. आणि 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स किती आलेला आहे 3x स्क्वेअर प्लस 1. 1 अपॉन काय एफ डॅश ऑफ 0 काय आलं 1 अपॉन एफ डॅश ऑफ 0 दॅट इज काय 1 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 1 ॲट कुठं एक्स इक्वल टूला कुठं 0ला. मग काय येणार आहे 1 अपॉन 3 इंटू 0 प्लस 1 दॅट इज काय आलं 1 आलं. 3 इंटू 0 किती 0. 1 अपॉन 1 किती 1. मग काय आलं आपलं एफ इनवर्स डॅश ऑफ -2 किती आलं आपलं 1 आलं. आता हे एक्झाम्पल अजून एकदा आपण समजून घेऊया. काय होतं एक्झाम्पल इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स -2 फाईंड काय करायचं होतं एफ इनवर्स डॅश ऑफ -2. इथं दुसरं काही गिव्हन आहे का नाही काय फक्त एफ ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्स लिहून घ्यायचा. त्यानंतर आपण एफ ऑफ एक्सवरनं काय काढू शकतो एफ डॅश ऑफ एक्स काढू शकतो म्हणजेच काय त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. डेरिव्हेटिव्ह किती आला 3x स्क्वेअर प्लस 1. आता आपल्याला इथे अजून एक गोष्ट दिसते ती काय एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिसते एक्स क्यूब प्लस एक्स -2. तर आपण इथे एक्स इक्वल टू जर 0 पुट केलं तर आपल्याला काय मिळणार एफ ऑफ 0 इक्वल टू काय मिळणार -2 मिळणार. 0चा क्यूब प्लस 0 -2 मग काय येणार ते -2. इथं आपल्याला मिळू शकतो का मग आपण त्याला काय लिहून घेतलं हे इथं वाटलंच तर ह्या फॉर्म्युलेच्या अगोदर ही स्टेप लिहिली तरी चालती. वाय इक्वल टू काय एफ ऑफ एक्स वायच होतं ना वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स असतं ना वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू काय आलं -2. पण कोणत्यासाठी एक्स इक्वल टू 0साठी. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती एफ इनवर्स डॅश ऑफ वाय इक्वल टू काय 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. कशासारखा फॉर्म्युला आहे थोडक्यात dx अपॉन dy इक्वल टू काय dx अपॉन dy इक्वल टू काय 1 अपॉन dy बाय dx. मग तेच एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय dy बाय dx आणि dx अपॉन dy म्हणजेच काय असतो एफ इनवर्स ऑफ वाय असतो. हा फॉर्म्युला फक्त एवढं इथं लक्षात असणं गरजेचं आहे. ते पण तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता ते पण सांगते. एफ इनवर्स डॅश ऑफ वाय इथं -2ला वाय कन्सिडर करा. एफ इनवर्स डॅश ऑफ वाय इक्वल टू काय 1 अपॉन एफ डॅश ऑफ आपण काय फाइंड करू शकतो इथं फक्त एफ डॅश ऑफ एक्स. मग दॅट इज काय 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. कोणतंच टीचर असा फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचा सांगणार नाहीत ट्रिकनुसार.
ट्रिक पण नाही आहे, फक्त एक्झाम्पलमधूनच. कारण काय होतं, खूप जम्पलिंग होतो, काय एकच अभ्यास नसतो पेपरच्या वेळेस आणि येऊन जातं अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला कळत नाही की बाबा नेमकं काय फॉर्म्युला होता, कसं काय. मग त्यावेळेस आपण इथल्या इथं फॉर्म्युला असा रिमेंबर करू शकतो. मग काय केलं, फक्त एफ इनवर्स ऑफ वाय किती होता, एफ इनवर्स डॅश ऑफ वाय किती -2. मग आणि खाली काय 1/f डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स कुठं फाइंड केलेलं आहे आपण, झिरोला फाइंड करून त्याची व्हॅल्यू टाकून द्यायच्यात. दॅट इज काय आलं, आपलं आन्सर बनालं आहे की नाही. क्वेश्चन नंबर 4 पण सोपा आहे. आता नेक्स्ट पाहू क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर काय आहे, 5. युझिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट फर्स्ट आयडेंटिटी tan इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू π/2. आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. तर आपण अगोदर फर्स्ट वाल्याचं प्रूफ करणार, देन सेकंड प्रूफ. लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू काय लिहिणार आपण, tan इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स. tan इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स. इथं ब्रॅकेट टाकलं मी चुकून, ते नाही टाकलं तरी चालतं. मग काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय येणार, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू काय, tan इनवर्स एक्स आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. खूप गडबड करते, एक मिनिट. तिथं आपल्याला d/dx तर लिहावं लागलं अगोदर. d/dx ऑफ tan इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स. माझं प्लसचं चिन्ह समजत नसेल तर समजून घ्या. काय, tan इनवर्स एक्स काय आपल्याला माहिती आहे, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉट इनवर्स काय, कॉट इनवर्स एक 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, फक्त काय मायनस साईन, 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मध्ये काय आलं, मायनस साईन. मग प्लस मायनस मायनस, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. काय आलं आन्सर, 0. मग काय आलं आपलं, एफ डॅश ऑफ एक्स काय आलं, 0 आलं. एफ डॅश ऑफ एक्स काय आलं आपलं, 0 आलं. एफ डॅश ऑफ एक्स काय आलं आपलं, 0 आलं. सिन्स, आता इथं काय लिहायचं समजून घ्या बरं का, ही थिअरी लक्षात ठेवा. सिन्स एफ डॅश ऑफ एक्स किती आपलं, 0 आहे. सिन्स एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0. आणि आपल्याला काय माहिती आहे, एफ ऑफ एक्स इज काय आहे, कॉन्स्टंट फंक्शन. एफ ऑफ एक्स इज काय आहे, कॉन्स्टंट फंक्शन आहे. कॉन्स्टंट फंक्शन, टॅन कॉट कॉन्स्टंट फंक्शन. एफ ऑफ एक्स इज काय, एफ ऑफ एक्स काय होतं आपलं, टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स. दॅट इज काय, कॉन्स्टंट फंक्शन. दिसतंय ना. सिन्स एफ डॅश ऑफ एक्स 0 आणि एफ ऑफ एक्स इज अ कॉन्स्टंट फंक्शन. मग आपण काय करणार, लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू काय करणार आपण, के अज्युम करणार. फॉर लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू के आपण काय केलं, कन्सिडर केलं. मग फॉर एनी व्हॅल्यूज ऑफ एक्स, फॉर एनी व्हॅल्यूज ऑफ एक्स काय येणार, एफ ऑफ एक्स इक्वल टू काय येणार, एफ ऑफ एक्स इक्वल टू काय येणार, केच येणार. कॉन्स्टंट म्हटल्यावर काय येणार, केच येणार. आणि जर आपण लेट इथं जर एक्स जर 0 असेल तर मग काय येणार, एफ ऑफ 0 इक्वल टू के. फॉर एनी व्हॅल्यूज ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स इक्वल टू के. मग इथं लिहायचे फॉर एक्स इक्वल टू 0ला, फॉर एक्स इक्वल टू 0ला काय येणार, एफ ऑफ 0 इक्वल टू काय येणार, के येणार. फॉर एफ ऑफ 0 इक्वल टू काय येणार, के येणार. आता इथं आपण जे लिहिलं होतं का, एफ ऑफ एक्स इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स, कुठे इथे त्याला आपण देऊ 1 नंबर आणि इथं देऊ एफ ऑफ 0 इक्वल टू केला देऊ आपण सेकंड नंबर. मग आपण फ्रॉम 1 असं लिहू शकतो का, एफ ऑफ 0 इक्वल टू टॅन इनवर्स 0 प्लस दिसतंय ना, कॉट इनवर्स ऑफ 0. मग काय येणार, हे टॅन इनवर्स 0 किती असतो, 0 असतो. आणि कॉट इनवर्स 0 किती असतो, π/2 असतो. मग काय येणार, हे 0 प्लस π/2. दॅट इज काय येणार, π/2. काय येणार, π/2. आपल्याला हे कुठं फाइंड केलं, एफ ऑफ 0ला. आणि एफ ऑफ 0ची व्हॅल्यू किती आहे, के. मग काय आलं, के इक्वल टू π/2. हे कुठं आलं, फ्रॉम 2 वरनं आलं. के इक्वल टू π/2. आपल्याला प्रूव्ह काय करायचं, एफ ऑफ एक्स इक्वल टू टॅन इनवर्स
आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, tan इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू काय π/2 π/2 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आपण इथं काय लिहिलं होतं, एफ ऑफ 0 इक्वल टू काय tan इनवर्स 0 प्लस कॉट इनवर्स 0. मग आता इथं एक 1 नुसार आपल्याला काय मिळणार, फ्रॉम वरनं आपल्याला काय मिळणार, एफ ऑफ एक्स होतं ना तिथं, मग काय एफ ऑफ 0 के, एफ ऑफ 0 इक्वल टू काय आलं, के इक्वल टू काय आलं π/2. मग काय येणार इथं, फ्रॉम फर्स्ट वरनं काय येणार, tan इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू काय आलं π/2. काय आलं π/2. एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स ॲट एफ ऑफ 0ला काय आला π/2 आला आहे. इथं तुम्ही लिहू शकता π/1. कळलं, अजून एकदा समजून घ्या. युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट काय tan इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू π/2. आपण काय केलं अगोदर, कन्सिडर केलं, लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू दिस tan इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स. टॅनचा कॉटचा इनवर्सचा फॉर्म्युला टाकून दिला, काय आला आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स काय मिळाला, 0 मिळालं. एफ डॅश ऑफ एक्स ज्या अर्थी आपल्याला 0 मिळालं त्या अर्थी आपण काय म्हणू शकतो, सिन्स एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 आणि एफ ऑफ एक्सचं काय मिळालं आपल्याला, कॉन्स्टन्ट फंक्शन मिळालं. कॉन्स्टंट म्हणजे काय असतं, के, कॉन्स्टंट. मग आपण इथं काय लिहिलं, एफ ऑफ एक्स इक्वल टू के लिहिलं. जर एफ ऑफ एक्स जर कॉन्स्टंट फंक्शन असेल तर फॉर एनी व्हॅल्यूज ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इक्वल टू काय येणार, के येणार, बरोबर. मग फॉर आपण एक एक्स इक्वल टू 0ला ते कन्सिडर केलं. मग फॉर एक्स इक्वल टू 0ला काय आलं, एफ ऑफ 0 इक्वल टू के आलं. याला दिलं इक्वेशन नंबर 2 आणि फर्स्ट एफ ऑफ एक्सला दिलं 1. मग फ्रॉम फर्स्टवरनं काय येणार, एफ ऑफ एक्स एफ ऑफ 0ला आपण फाइंड करणार. एफ ऑफ 0ला एफ ऑफ 0 इक्वल टू tan इनवर्स 0 प्लस कॉट इनवर्स 0. मग काय येणार, 0 प्लस π/2 दॅट इज काय आलं π/2. आणि एफ ऑफ 0 आपल्याला काय माहिती आहे, के म्हणजेच काय π/2 आहे. इथं आपण असं पण लिहू शकतो, एफ ऑफ 0 इक्वल टू के इक्वल टू काय π/2. मग आपल्याला हे काय मिळालं त्याच्यावरनं, tan इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू काय मिळालं आपल्याला π/2 मिळालं. झाली आपली प्रूफ, झाली आपली आयडेंटिटी प्रूफ झाली. नेक्स्ट पाहू याच्यातलं सेकंड नंबरचा क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 5 मधले सेकंड एक्झाम्पल काय आहे, सेक इनवर्स एक्स प्लस कॉस सेक इनवर्स एक्स इक्वल टू π/2 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे फॉर मॉड एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1ला. तर आपण सिम्पल सारखं सॉल्व करणार. प्रूफ लेट काय करणार, एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिले आपल्याला, सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स कन्सिडर करणार. मी याला काय करणार, फॉर मॉड एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 याला देणार आपण इक्वेशन नंबर 1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय येणार, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स. याला तुम्ही सेपरेट पण लिहू शकता स्टेप वाढवून लिहिण्यासाठी. सेक इनवर्स एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स एक्स. मग काय येणार, सेक इनवर्स एक्सचा फॉर्म्युला काय आहे, 1/x इंटू रूटमध्ये काय x² - 1 आणि तोच कशाचा आहे, कोसेकचा आहे. फक्त साईन कशाचं आहे, मायनसचं. इथं प्लस इथं मायनस द्या, -x इंटू रूटमध्ये काय x² - 1 -1 अपॉन रूट एक्स इंटू रूटमध्ये x² - 1. आता काय होणार, प्लस मायनस गेट कॅन्सल, काय येणार आन्सर आपलं 0. मग काय आलं, एफ डॅश ऑफ एक्स काय आलं आपल्याला 0. मग आपण हे कशावरून म्हणू शकतो, कॉन्स्टंट फंक्शन आहे कारण इथं आपल्या एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू काय येतं, 0 येते. मग आपण इथं काय म्हणणार, सिन्स अर्थ काय म्हणून एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0. मग आपण इथं काय म्हणणार, एफ ऑफ एक्स इज अ कॉन्स्टंट फंक्शन. सेम आपण जसं पहिलं प्रूफ केलं आहे का तसंच एफ ऑफ एक्स इज अ कॉन्स्टंट फंक्शन. त्यामुळे आपण काय करणार, लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू के फॉर एनी व्हॅल्यूज ऑफ के, नाही फॉर एनी व्हॅल्यूज ऑफ एक्स, फॉर एनी व्हॅल्यूज ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इक्वल टू काय येणार आहे, केस येणार आहे, बरोबर का. मग आपण इथं आता एक केस कन्सिडर करणार आहे. फेन मॉड एक्स इज ग्रेटर दॅन 1. आपण कुठं एक केस कन्सिडर केली, फेन मॉड एक्स इज ग्रेटर दॅन 1. इथे तुम्ही काय गरज म्हणायची नाही, केस फर्स्ट वगैरे म्हणायची गरज पण नाही. वेन मॉड एक्स इज ग्रेटर दॅन 1. मग आपण काय करणार, मॉड एक्स ग्रेटर दॅन 1, 1 पेक्षा जास्त म्हणल्यावर आपण कुठं कन्सिडर करणार, लेट एक्स इक्वल टू आपण कुठं करू, एक्स इक्वल टू 2ला कन्सिडर करू. लेट एक्स इक्वल टू 2, लेट एक्स इक्वल टू 2
मग एक्स इक्वल टू टूला काय येणार, एफ ऑफ टू इक्वल टू काय येणार, लेट एक्स इक्वल टू टू, देन एफ ऑफ टू काय येणार, देन एफ ऑफ टू इक्वल टू काय येणार, सॉरी इथं डबल ब्रॅकेट पडलं, एफ ऑफ टू इक्वल टू काय येणार, के येणार. याला देऊ आपण सेकंड नंबर. मग फ्रॉम फर्स्ट काय येणार, मग अशीच्या एक्झाम्पल सारखं फ्रॉम फर्स्ट काय येणार, फ्रॉम फर्स्ट काय येणार, एफ ऑफ टू इक्वल टू, इथं डबल ब्रॅकेट पडते खुटते आहे मी ती, एफ ऑफ टू इक्वल टू काय येणार आहे, सेक इनवर्स ऑफ टू प्लस कोसेक इनवर्स ऑफ टू, सेक इनवर्स टू प्लस कोसेक इनवर्स ऑफ टू. आपल्याला माहिती आहे सेक इनवर्स ऑफ टू किती आहे, पाय बाय 3 आणि कोसेक इनवर्स ऑफ टू किती येतं आहे, पाय बाय 6. म्हणजे किती येतं आहे, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पहा किती येतं, हे पाय बाय 2 येतं. मग काय आलं, एफ ऑफ टू इक्वल टू काय आलं आपलं, एफ ऑफ टू इक्वल टू काय आलं आपलं, एफ ऑफ टू इक्वल टू काय आलं आपलं, पाय बाय 2 आलं. आणि दॅट इज इक्वल टू काय, के. आपण याच्यावरून असं म्हणू शकतो का, एफ ऑफ एक्स इक्वल टू के इक्वल टू पाय बाय 2 म्हणू शकतो का, एफ ऑफ एक्स इक्वल टू के इक्वल टू काय, पाय बाय 2. देअरफॉर काय आलं, हे कशावरनं, फ्रॉम सेकंडवरनं, आणि मग हेन्स काय, सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इक्वल टू काय आलं आपलं, पाय बाय 2. कशावरनं, फ्रॉम फर्स्टवरनं. कळाला हा पण प्रूफ सेम फर्स्ट सारखाच आहे. आता इथं सेक इनवर्स एक्स प्लस सेक इनवर्स 2 प्लस कोसेक इनवर्स 2 याच्या व्हॅल्यू तुम्ही फॉर्म्युल्यावरनं पण काढू शकता. 1/2 रूटमध्ये काय, रूटमध्ये 2चा स्क्वेअर मायनस 1, मग काय येणार आहे, इथं सेक इनवर्सचा फॉर्म्युला लावायचा, इथं याच्यानुसार ह्या व्हॅल्यू मिळून जातील आपल्याला. सेक इनवर्स 2 आणि कोसेक इनवर्स 2 किती, पाय बाय 3 प्लस पाय बाय 6. कळाली ही आयडेंटिटी कशी प्रूव्ह केली ती. आता नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, 6 नंबर क्वेश्चन. 6, 7 आणि 8 ह्या एक्झरसाइजमध्ये अजून किती क्वेश्चन आहेत, 3 क्वेश्चन आहेत मे बी. हां, अजून 3 क्वेश्चन आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. सॉरी मग अशी तुम्हाला दिसलं नसेल. एफ ऑफ टी इक्वल टू काय, पाय बाय 2 इक्वल टू के, एफ ऑफ एक्स इक्वल टू के इक्वल टू पाय बाय 2. कशावरनं, फ्रॉम सेकंडवरनं. आणि हेन्स ही आयडेंटिटी काय आली, सेक्स इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इक्वल टू काय आलं, पाय बाय 2 फ्रॉम फर्स्टवरनं. ही जी व्हॅल्यू आली का, एफ ऑफ एक्स इक्वल टू पाय बाय 2, ही फक्त काय केली, फर्स्टमध्ये पुट केली. फर्स्ट कोणतं होतं, एफ ऑफ एक्स इक्वल टू सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स. कळालं एक्झाम्पल. सेम ह्या आयडेंटिटीसारखं प्रूफ आहे. टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू पाय बाय 2 याच्यासारखं प्रूफ आहे. आणि हे सेक इनवर्स 2च्या आणि कोसेक इनवर्स 2च्या ह्या व्हॅल्यू कशा आल्यात ना, पाय बाय 3 प्लस पाय बाय 6. हे तुम्ही आज घरी जाऊन होमवर्क करायचं, ह्या व्हॅल्यू कशा आल्यात हे फाइंड करायचे. ओके. आणि कमेंटमध्ये तुम्हाला जर कळालं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.